बघतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहमदाबाद या ठिकाणी पोहोचलेत। त्यांच्याबरोबर हवाई वाहतूक मंत्री नायडू हे देखील उपस्थित आहेत। आजच्या दिवसातली अत्यंत वाईट आणि तेवढीच भयानक आणि भीषण अशी दुर्घटना जी अहमदाबाद या ठिकाणी झाली। गुजरातेतल्या अहमदाबाद शहरामध्ये ही दुर्घटना घडली। अहमदाबाद विमानतळावरून या लंडनला जाणाऱ्या विमानानं टेक ऑफ केलं आणि त्यानंतरच्या पुढच्या काही वेळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि मेघानी नगर या परिसरामध्ये हे विमान कोसळलं। ज्या परिसरामध्ये हे विमान कोसळलं त्या परिसराची पाहणी आता अमित शहा करतायत। त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई मंत्री नायडू देखील उपस्थित आहेत। कशा पद्धतीनं हे संपूर्ण ही जागा जी आहे ही रुग्णालयाची जागा होती। त्या ठिकाणी एक रुग्णालय आणि त्याबरोबरच रुग्णालयातल्या डॉक्टर्सना राहण्याकरता म्हणून त्या ठिकाणी एक शासकीय निवास देखील त्या ठिकाणी होतं, ज्यावरती हे विमान कोसळलं। एकूण नेमकं त्यावेळेला काय झालं होतं या संदर्भातली विस्तृत माहिती अमित शहा हे तिथल्या स्थानिक पोलिसांकडून घेत आहेत। अतिशय दुर्दैवी घटना अहमदाबाद शहरामध्ये घडली। एकूण 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते, जे लंडनला चालले होते, ज्यामध्ये 12 क्रू मेंबरचा समावेश होता। 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे मिळून 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते, ज्यामधून 11A नंबरच्या सीटवर असणारे रमेश विश्वास कुमार हे अत्यंत आश्चर्यकारकरित्या वाचलेत, ज्यांच्यावरती आता अहमदाबादमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अतिशय भयानक आणि भीषण अशी दुर्घटना अहमदाबादमधल्या या विमानतळावर घडली। बचतीचं कार्य सुरू आहे। बचाव ज्या लोकांना त्या ठिकाणी वाचवलं जाऊ शकतंय, जखमींवरती उपचार सुरू आहेत। रुग्णांचे जे नातेवाईक आहेत त्यांची गर्दी त्या ठिकाणी आहे। जे प्रवासी जवळजवळ 230 प्रवासी, त्या 230 प्रवासीचे जे नातेवाईक आहेत त्यांनी देखील या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी केली आहे। स्थानिक रहिवासी हे देखील आता भीतीच्या छायेखाली आहेत। विमानतळ आणि विमानतळाच्या आजूबाजूला असणारा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये हे विमान कोसळलं आणि ही दुर्घटना झाली आहे। ही ताजी दृश्य आपण आता पाहतो आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्या ठिकाणी आता पाहणी करतायत। एकूणच हा संपूर्ण जो परिसर आहे हा दुर्घटनाग्रस्त झालाय। या परिसरामध्ये थेट त्या ठिकाणी जाऊन अमित शहा हे पाहणी करतायत। गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं होम ग्राउंड आहे आणि आपल्या या मातृभूमीमध्येच झालेला हा अपघात, ही दुर्घटना याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केलाय, दुःख व्यक्त केलंय।